राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो आणि प्रदेशच्या वतीने महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये शहरामध्ये पत्रकार परिषदा होत आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज पुणे शहरात पत्रकार परिषद ही होत आहे। आपण सर्वजण आलात, सकाळ असून सुद्धा मोठ्या संख्येने आलात, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि या ठिकाणी मुख्य प्रवक्त्यांना विनंती करतो की आपण पत्रकार परिषदेला संबोधित करावं। नमस्कार। आज मला अतिशय आनंद आहे की आज राज्याचा मुख्य प्रवक्ता झाल्यानंतर आदरणीय अजितदादांच्या पार्टीला राज्यस्तरावर प्रवक्ता म्हणून काम करत असताना ज्या पुण्यामध्ये मी कामाची सुरुवात केली होती, राजकीय सार्वजनिक कामाची, तिथं आज मुख्य प्रवक्ता म्हणून सन्माननीय अध्यक्ष दीपकजी मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, आमच्या महिला विभागाच्या नेत्या वैशालीताई नागवडे, बाकीचे सर्व सहकारी यांच्यासोबत मला या ठिकाणी आपल्या बरोबर संवाद साधता येतोय, अतिशय समाधानाची आणि आनंदाची बाब आहे। आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये महत्त्वाचा जो विषय आहे ते म्हणजे आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि 10व्यांदा अर्थसंकल्प सादर केलेले आमचे नेते अजितदादा पवार आणि आपल्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, आपल्या पुणे जिल्ह्याचं भूषण अजितदादांनी जो अर्थसंकल्प सादर केला, त्या अर्थसंकल्पामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण घोषणा, विशेष करून महिला वर्गांच्या करता अतिशय ऐतिहासिक स्वरूपाच्या घोषणा त्यांनी त्या ठिकाणी केल्या आणि त्या संदर्भामध्ये जो गरीब वर्ग डोळ्यासमोर ठेवून ज्या माझ्या गरीब माता भगिनी आहेत त्यांच्यापर्यंत संबंधित योजनांच्या संदर्भानं माहिती जी आहे ती व्यवस्थितपणे पोहोचावी। निश्चितपणे बजेट सादर झाल्यानंतर राज्यभरातल्या सर्व मीडियाने अतिशय चांगली दखल याची घेतली, त्याच्याबद्दल आम्ही सर्व माध्यम प्रतिनिधींना धन्यवाद देतोच। परंतु जिल्हा स्तरावर जाऊन, तालुका स्तरावर जाऊन जे खरे लाभार्थी आहेत त्या लाभार्थींच्या पर्यंत या योजनेची सविस्तर माहिती आपल्या माध्यमातून पोहोचावी, अशा पद्धतीचा हा उद्देश आहे। महिला वर्ग असेल, तरुण वर्ग असेल, शेतकरी असेल, उद्योजक असेल, या प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे निर्णय या अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आलेले आहेत आणि ते एका अर्थाने ऐतिहासिक स्वरूपाचा असा पद्धतीचा तो अर्थसंकल्प आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही अत्यंत मध्य प्रदेशमध्ये यशस्वी झालेली योजना, त्याचेही एक पाऊल पुढे जाऊन अजितदादांच्या अर्थसंकल्पामध्ये प्रति महिना 1000 रुपयाच्या ऐवजी 1500 रुपये, मध्य प्रदेशमध्ये 1000 रुपये मिळत होते, आपल्या राज्यामध्ये 1500 रुपये प्रत्येक महिलेला, भगिनीला त्या ठिकाणी देण्याचा निर्णय झालेला आहे। त्याचे जे निकष, अटी याच्यामध्ये बऱ्याच अंशी शिथिलता करण्यात आलेली आहे आणि राज्यातल्या जवळपास 2.5 कोटी माता भगिनींना याचा लाभ जो आहे तो मिळणार आहे, अशी आत्ताची आकडेवारी आहे, 2.5 कोटी महिलांना। आणि याच्या बाबतीमध्ये सुरुवातीला नियमांमध्ये काही अडचणी वाटत होत्या, विशेष करून अधिवास प्रमाणपत्राच्या संदर्भात अडचण होती। आता तसं काही विषय राहिलेला नाही। ज्याच्याकडं पिवळं रेशन कार्ड आहे आणि ज्याच्याकडं केशरी रेशन कार्ड आहे त्याला अधिवास प्रमाणपत्र द्यायची गरज नाही। ज्या महिलेकडं तिचा शाळेचा 15 वर्षापूर्वी शाळेचा दाखला किंवा 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड असेल तरी सुद्धा तिला अधिवास प्रमाणपत्र द्यायची गरज नाही, म्हणजे सुटसुटीत अशा पद्धतीचं केलेलं आहे। वय जे आहे ते पूर्वी 60 वर्षापर्यंत होतं, आता 65 वर्षापर्यंत केलेलं आहे, त्यामुळे ती पण अडचण आता दूर झालेली आहे। उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये हे 2 रेशन कार्ड असणं हेच तिचं उत्पन्नाचा दाखला आहे, वेगळ्यानं तहसीलदारकडे, तलाट्याकडे जाऊन उत्पन्नाचा दाखला काढण्याची आवश्यकता नाही। त्यामुळं कुठंतरी कागदपत्राच्या जंजाळामध्ये ही योजना फसून त्याच्यामधून लाभापासून या महिला वंचित राहायला नकोत, याची पूर्णपणाने काळजी आमच्या महिला बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी घेतलेली आहे। ज्या दिवशी हा निर्णय अर्थसंकल्पामध्ये जाहीर झाला त्याच दिवशी तातडीनं याच्या संदर्भातला शासन आदेश निर्गमित झालेला आहे, त्यामुळे राज्यामध्ये ही योजना लागू झाली। नंतर महिलांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर ई सेवा केंद्र असेल किंवा तहसील कार्यालय असतील इथं नोंदणीच्या करता गर्दी केली। सकाळी 6 वाजल्यापासून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी 4-4, 5-5 हजार महिला रांगा करायला लागल्या, चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण व्हायला लागली आणि त्याच्यामुळं 15 तारखेपर्यंत म्हणजे 15 जुलैपर्यंतची जी मुदत
होती ती मुदत आता 31 ऑगस्ट पर्यंत ती वाढवण्यात आलेली आहे. आणि कधीही अर्ज केला एखाद्या महिलेने या दरम्यानच्या काळात तरी सुद्धा तिला पूर्वलक्षी प्रभावाने लाभ मिळणार आहे. अजून 1 महिन्याने जरी अर्ज केला तरी सुद्धा मागच्या महिन्यापासून तिला लाभ मिळणार आहे. 2 महिन्याने अर्ज केला तर तिला 2 महिन्याचा जो 1,500 रुपये प्रमाणे होणारे 3,000 आहेत ते एका दिवशी मिळणार आहे. उद्याच्या मला वाटतं 19 तारखेला रक्षाबंधन आहे. त्या दिवशी राज्यभरातल्या किमान 1.5 कोटी भगिनींच्या खात्यावर रक्षाबंधनाची माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारची भेट म्हणून 1.5 कोटी महिलांच्या खात्यावर 1,500 रुपये प्रमाणे पैसे जे आहेत ते त्याच दिवशी जमा होण्याची व्यवस्था राज्य सरकारच्या वतीनं अतिशय नियोजनबद्धरित्या करण्यात येत आहे. आणि आज आमच्या पूर्वीच्या ज्येष्ठ नेत्यांनी असं वक्तव्य केलं की बजेटमध्ये तरतूदच नाही आणि नुसती योजनांची खिरापत वाटली जात आहे. तर बजेटमध्ये यावर्षी करिता 25,000 कोटी रुपयाची तरतूद झालेली आहे. एकूण योजनेचा खर्च जो आहे अंदाजित खर्च हा 46,000 कोटी रुपये आहे. त्यामुळं विरोधी पक्षनेत्यांनी काही आरोप केले या योजनेच्या संदर्भात. त्याच्यामध्ये असं म्हटलं की राज्याच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणावर कर्ज असताना ही योजना कशी यशस्वी होणार. आपल्या माहितीसाठी सांगतो, राज्याच्या तिजोरीमध्ये यावर्षी जीएसटीच्या स्वरूपात अगोदर गेल्या वर्षी येत असलेली जी रक्कम होती त्याच्यापेक्षा जास्तीचे 76,000 कोटी रुपये जमा झालेले आहेत. अजून 2 महिन्यामध्ये कदाचित अजून 22,000 कोटी वाढतील. म्हणजे ज्या काही बजेटमध्ये महिलांच्या करता, युवकांच्या करता, शेतकऱ्यांच्या करता ज्या ज्या योजनांची घोषणा करण्यात आलेली आहे त्याच्याकरता 96,000 कोटी रुपयेचा खर्च अपेक्षित आहे. आणि राज्याच्या तिजोरीत अजितदादा अर्थमंत्री झाल्यापासून जवळपास 75,000 ते 1,00,000 कोटी रुपयाच्या फक्त जीएसटीच्या माध्यमातून वाढ झालेली आहे. त्यामुळे राज्यावर कुठेतरी आर्थिक संकट येईल या योजनेमुळे असं ज्या पद्धतीने विरोधकांकडून म्हटलं जातंय त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. राज्यभरातल्या सर्व ज्या गरीब आमच्या माता भगिनींच्या करता आणखी एक महत्त्वाची योजना जाहीर करण्यात आली ती म्हणजे महागाईमुळे कंबरडं मोडलेल्या ज्या मध्यमवर्गीय गरीब महिला आहेत आणि त्याच्यामुळं सातत्यानं गॅसचं सिलेंडर आणि पेट्रोलचा दर याच्या बाबतीमध्ये आक्षेप नोंदवले जायचे. आणि त्या संदर्भात राज्य सरकारच्या वतीनं अजितदादांनी दरवर्षी किमान 3 सिलेंडर पात्र लाभार्थ्यांना मोफत देण्याची घोषणा केलेली आहे. त्याला अन्नपूर्णा योजना अशा पद्धतीचं नाव त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. 3 सिलेंडरचे वर्षाला 2 महिन्याला 1 सिलेंडर धरला तरी साधारण 6 सिलेंडर छोट्या कुटुंबाला लागू शकतात. आणि 6 पैकी 3 सिलेंडर जे आहेत ते राज्य सरकारकडनं मोफत दिलं जाणार आहे. आणि त्याचा एकूण अर्थ असा होणार आहे की आज जर सिलेंडर 800 रुपयाला मिळत असेल, किती 800ला मिळतं ना का 900ला? 1100 झालं, 1100 जे काही असेल त्याच्या 50% किमतीमध्ये त्याला आता ते सिलेंडर थोडक्यात पडल्यासारखं आहे. ठीक आहे, सिलेंडरच्या किमती वाढतायत ह्याबद्दल धुमत नाही. आणि महागाई वाढत असताना राज्य सरकारनं केंद्राकडे फक्त बोट दाखवून आम्ही आमच्या हात झटकत नाही आहोत, तर राज्य सरकारने देखील त्याच्यामध्ये आपला वाटा उचलण्याचं ठरवलेलं आहे. मध्यंतरी अजून एक टीका झाली, म्हटले लाडक्या बहिणीबद्दल योजना आणली. लाडक्या भावांचं काय? लाडक्या भावांच्या संदर्भातही प्रश्न विचारला तर लाडके भाऊ जे आहेत त्या लाडक्या भावांच्या करता जो प्रत्येक महिन्याला 10,000 रुपयाचा स्टायफंड घोषित केलेला आहे. 10,000 रुपयाचा स्टायफंड. स्टायफंड कशासाठी आहे तर प्रशिक्षण घेण्याच्या करता आहे. प्रशिक्षण घेत असताना त्याला 10,000 रुपयाची गरज आहे. आता प्रशिक्षण कुठलं घ्यायचं आहे तर प्रशिक्षण घ्यायचं आहे त्याला कुशल बनवण्याकरता, त्याच्यामध्ये स्किल डेव्हलप होण्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे सेक्टर आहेत. जसं हाऊसकीपिंग सेक्टर आहे, त्याचबरोबर आपलं हॉटेल सेक्टर आहे, त्याचबरोबर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे, उद्योगांमध्ये आहे, केमिकल फॅक्टरी आहेत, मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी आहेत, आपल्या ऑटोमोबाईल फॅक्टरीज आहेत. इथं जर त्याला काम मिळायचं असेल तर त्याच्यामध्ये स्किल असण्याची आवश्यकता आहे, कौशल्य असण्याची गरज आहे. आणि मग त्याला पुण्यात, मुंबईमध्ये, कोल्हापूरला, नाशिकला किंवा औरंगाबादला, नागपूरला अशा शहराच्या ठिकाणी जे मोठ्या प्रमाणावर उद्योग आहेत त्या उद्योगाच्या ठिकाणी त्या ठिकाणी प्रशिक्षणार्थी म्हणून जरी काम करायचं असेल तर तिथं राहील कसा, तो जेवेल कसा, त्याचा मेसचा खर्च कोण करणार आणि ह्या खोलीचं भाडं कसं देणार,
या सगळ्याच्या करता त्याला प्रोत्साहन मिळावं आणि म्हणून करता अशा पद्धतीच्या प्रशिक्षणार्थींना राज्य सरकारच्या वतीनं 10,000 रुपये हे माझ्या राज्यभरातल्या तरुण भावांच्या करता दिले जाणार आहेत. नुसते 10,000 रुपये मिळण्यापेक्षा 10,000 रुपये दर महिन्याला घेऊन तो ट्रेन होईल आणि आयुष्यभराची त्याला नोकरीची व्यवस्था त्या निमित्तानं निर्माण होऊन तो कायमस्वरूपी रोजगारी होईल. बेरोजगार राहण्यापेक्षा रोजगार निर्मितीच्या दृष्टीनं आवश्यक असलेला जो बाब होती ती करण्याचा प्रयत्न या माध्यमातून महाराष्ट्रातल्या या आमच्या भावांच्या करता केला जाणार आहे. 6,000 कोटी रुपयाचं त्याकरता तरतूद करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आमच्या भगिनी ज्या आहेत, आता तुम्ही या ठिकाणी पत्रकार म्हणून माझ्यासमोर काही भगिनी दिसत आहेत, तर तुम्हाला पुण्यासारख्या ठिकाणी राहून शिक्षणाची संधी मिळाली, उच्च शिक्षणाची संधी मिळाली. अशी माझ्या खेड्यापाड्यातल्या माता भगिनींना, गरीब घरातल्या माता भगिनींना, मध्यमवर्गीयांच्या माता भगिनींच्या आमच्या मुलींना उच्च शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे. उच्च शिक्षण म्हणजे फक्त BA BCom नव्हे, BA BCom BSc नव्हे, तर कुठल्याही प्रकारचं MSc करू द्या, त्याचबरोबर तुमचा डिप्लोमा इंजिनिअरिंग करू द्या, कुठल्याही प्रकारचं इंजिनिअरिंग, कुठल्याही प्रकारचं सायन्समधली डिग्री, आर्ट साईडची डिग्री, कॉमर्स साईडची डिग्री, BSc ॲग्री असू द्या, मेडिकलच्या असू द्या, एव्हान मेडिकल आणि इंजिनिअरिंग ह्या महत्त्वाच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याकरता डोनेशन द्यावं लागतं, मोठ्या फिया द्याव्या लागतात. अशा पद्धतीची अडचण मध्यमवर्गीयांमध्ये आणि गरीब वर्गामध्ये असते. तर या मुलींच्या करता कुठलंही उच्च शिक्षण ती घेत असेल आणि कितीही घेत असली, BSc करून परत MSc करू द्या, PhD करू द्या, कुठलंही शिक्षण, उच्च शिक्षण जे आहे त्याच्याकरता 100% मोफत राज्य सरकारच्या वतीनं त्याच्या कितीही रुपयाची फी असली त्याची प्रतिपूर्ती जी आहे ती राज्य सरकारच्या वतीनं केली जाणार आहे. त्यामुळं महाराष्ट्रातली एकही मुलगी उच्च शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता राज्य सरकारच्या वतीनं जी आहे ती घेण्यात आलेली आहे. आणि ही जी योजना आहे याच्यातून जवळपास 2.5 लाख मुली दरवर्षी लाभ घेतील असा साधारणपणे अंदाज आहे आणि तो तसा जास्तीत जास्त मुलींनी त्याचा लाभ घ्यावा याच्याकरताचा हा प्रयत्न. पुढचा अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीर विषय राज्याच्या दृष्टीनं, आम्हा सगळ्यांच्या दृष्टीनं तो कुठला विषय आहे तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या अडचणी, त्यांना मिळत नसलेला बाजारभाव, त्यांच्या मालाला मिळत नसलेला भाव आणि याच्यातून शेतकऱ्यांची होत असलेली कुचंबना, ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना जी काही मदत करू ती कमीच पडत असते आणि ती जास्तीत जास्त करावीच लागते. अर्थव्यवस्थाच आपली शेतीवर अवलंबून आहे. 70% आपला समाज जो आहे तो शेती क्षेत्रामध्ये गुंतलेला आहे आणि त्याच्यामुळं शेतकरी लाईट बिल सुद्धा, त्याचं विजेचं बिल भरू शकत नाही. इथपर्यंतची परिस्थिती. राज्यभरामध्ये 90,000 कोटी रुपयाची वीज बिलाची थकबाकी असताना त्यातली 40 ते 45,000 कोटी रुपये फक्त शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीज बिल थकलेले असताना अजितदादांनी या अर्थसंकल्पामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण घोषणा केली. ती म्हणजे शेतकऱ्यांचं सगळं वीज बिल जे आहे ते माफ केलेलं आहे, 100% माफ केलेलं आहे. अजूनपर्यंत ती लाडली बहीणच सगळीकडे पोहोचली, परंतु शेतकऱ्याची कर्जमाफी, शेतकऱ्याची वीज बिल माफी, त्यामुळे शेतकरी सन्मान योजना जी आहे ती शेतकऱ्यांपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचणं गरजेचं आहे. आणि याच्याबरोबरच या पुढच्या काळामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना 7.5 HP पर्यंतचा जो पंप आहे, 7.5 HP पर्यंतच्या पंपाला या पुढच्या काळामध्ये 3.5 HP असतात, 5 HP असतात, लाईट बिल नाही. म्हणजे वीज बिल माफी, शेतकऱ्यांना वीज बिल माफी जी आहे ती या अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आलेली आहे. कांद्याच्या संदर्भामध्ये सातत्यानं, धान उत्पादकाच्या संदर्भात सातत्यानं भाव कमी जास्त होतात, पडतात, कधी महाग होतो. कांदा महाग झाला की कांदा विकत घेणारा वर्ग नाराज होतो आणि मग निर्यात बंदी झाली की शेतकरी वर्ग नाराज होतो. त्यामुळं शेवटी हे बाजारामधले मागणी आणि पुरवठ्यातून तयार होणारे हे फ्लक्च्युएशन्स आहेत आणि यामध्ये आमचा शेतकरी भरडला जाऊ नये याच्याकरता म्हणून त्याच्याकरता एक फिरत्या स्वरूपाच्या भांडवलाची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली आहे. किमान त्याला क्विंटलला 350 रुपये अनुदान देण्याच्या करता राज्य सरकारनं घोषणा केली. आमच्या शेतकऱ्यांच्या दुधाच्या संदर्भातही तोच प्रश्न आहे. दुधाचा भाव हा सातत्यानं कधी कमी होतो, कधी जास्त होतो आणि आपण पाहतो की शहरामध्ये आपल्याला 1 लिटर दूध 60 रुपये 70 रुपये असं मिळतं आणि शेतकऱ्याला मात्र 18 रुपये 20 रुपये 25 रुपये असा भाव मिळतो. आणि म्हणून करता शेतकऱ्याला किमान लिटरला
30 रुपये भाव अनिवार्य करण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर 5 रुपये जे आहे ते सरकारच्या वतीनं अनुदान दिलं जाणार आहे. त्याच्यामध्ये फॅट वगैरे ह्या सगळ्या डिटेलमध्ये मी जाणार नाही, परंतु त्या शेतकऱ्याच्या दुधाला किमान आधारभूत किंमत मिळेल आणि वर त्याला राज्य सरकारकडनं 5 रुपयाचं अनुदान मिळेल अशी व्यवस्था या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं करण्यात आलेली आहे. अनेक वेगवेगळ्या घोषणा या अर्थसंकल्पात आहेत. माझ्या अल्पसंख्याक बांधवांच्या करता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आहे ती या भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यानंतर आमच्यावर काही आक्षेप झाले आणि ते आक्षेप होत असताना विशेष करून अल्पसंख्याक समाजाकडून आक्षेप झाले. पुरोगामी विचाराची पार्टी भारतीय जनता पार्टीसारख्या हिंदुत्ववादी विचाराच्या सरकारवर गेल्यानंतर काही नाराजी व्यक्त झाली, परंतु ज्या पद्धतीने नितीश कुमार अलायन्समध्ये आहेत ते पुरोगामी विचाराचे आहेत. पूर्वी फारुख अब्दुल्ला त्यांच्याबरोबर होते, ते सुद्धा अल्पसंख्याक समाजातून येतात. मुफ्ती मौलाना काय त्यांचं नाव, महबूबा मुफ्ती त्या भारतीय जनता पार्टीबरोबर होत्या. जॉर्ज फर्नांडिस भारतीय जनता पार्टीवर होते. या सगळ्या नेत्यांच्या पुरोगामित्वाबद्दल कधीही कुठं शंका घेतली नाही. मात्र अजितदादांच्या बाबतीमध्ये मात्र जाणीवपूर्वक काही शंका घेतल्या जातात. आम्ही आमची विचारधारा सोडलेली नाही, आमचं पुरोगामित्व सोडलेलं नाही, सोडणारही नाही. या ठिकाणी या अर्थसंकल्पामध्ये आजपर्यंतच्या इतिहासातली मौलाना आझाद महामंडळाच्या करता सगळ्यात मोठी तरतूद 500 कोटी रुपयेपर्यंतची कर्जाची हमी, म्हणजे मौलाना आझाद महामंडळाच्या माध्यमातून ज्या तरुण मुलांच्या रोजगाराच्या करता किंवा महिलांच्या करता रोजगाराकरता ज्या योजना राबवल्या जातात त्या योजनेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या कुठल्याही कर्जाला राज्य सरकार हमी घेते. त्यामुळं बँकेला त्याच्याकरता कुठेही जामीनदार आण, अजून आर्थिक कागदपत्र आण, सरकारी नोकरदारच जामीनदार पाहिजे अशा पद्धतीची अट आता राहणार नाही. कुठल्याही पद्धतीच्या जामीनदाराशिवाय राज्य सरकारच त्याच्या कर्जाची हमी घेत असल्यामुळे माझ्या अल्पसंख्याक समाजातल्या तरुण मुलांना आणि मुलींना रोजगाराच्या करता म्हणून मिळणाऱ्या कर्जाला कुठलीही अडचण राहणार नाही. कुठलीही बँक अडचण निर्माण करू शकत नाही. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या योजना आमच्या या सरकारच्या मार्फत आताच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून अजितदादांनी मांडलेल्या आहेत. त्या लोकांच्यापर्यंत व्यवस्थित आपल्या माध्यमातून पोहोचाव्यात, त्याचा सर्वसामान्य गोरगरीब लोकांना त्याचा निश्चितपणे लाभ मिळावा आणि आपण जेवढं लोकांपर्यंत ही योजना पोहोचू तेवढे त्या ठिकाणी सरकारचा शासनाचा जो उद्देश आहे आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्याकरिता म्हणून ही योजना राबवण्यात आलेली आहे त्यांना त्या ठिकाणी लाभ मिळाल्यानंतर आमच्या या उद्देशाला सफलता मिळणार आहे. आणि अल्पसंख्याकांच्या करता यापूर्वी SC आणि ST मधील मुलांना परदेशामध्ये शिक्षण घ्यायला त्या ठिकाणी अनुदान दिलं जायचं. आता अल्पसंख्याक समाजातील मुलांना मुलींना देखील परदेशात शिक्षण घेण्याच्या करता अनुदान दिलं जाणार आहे. त्याचबरोबर आज आपण पुण्यामध्ये राहतो. मी स्वतः पुण्यात हॉस्टेलला राहिलो. माझं 14 वर्ष हॉस्टेलमध्येच गेले. BSc ॲग्री MSc ॲग्री हॉस्टेलमध्ये, नंतर पुण्यात MPSc UPSC करता हॉस्टेलमध्ये. त्यामुळे काय इथं राहण्याच्या करता खर्च येतो, काय हालाअपेष्टा होतात हे आपल्याला माहिती आहे. पुण्यात मोठ्या प्रमाणावर MPSC आणि UPSCचा अभ्यास करण्याच्या करता मुलं असतात. तर अशा मुलांच्या करता जे वसतिगृहामध्ये राहतात मोठ्या शहरामध्ये जाऊन आणि छोट्या शहरामध्ये जाऊन, छोट्या शहरात राहत असेल तर वर्षाला 38,000 सरकार देणार आहे आणि मोठ्या शहरात असेल तर जवळपास 50,000 रुपये सरकार देणार आहे. त्यामुळं उच्च शिक्षणासाठी जी आमची तरुण मुलं किंवा तरुण मुली पुणे असेल, कोल्हापूर असेल, सातारा, सांगली अशा मोठ्या शहरामध्ये, मुंबई सुद्धा, या नागपूर असेल, या ठिकाणी जे शिक्षणासाठी म्हणून येतात त्यांच्याकरता त्यांच्या निवासाच्या सोयीकरता मदत म्हणून राज्य सरकारच्या वतीनं 38,000 रुपये ते 50,000 रुपये त्यांना मदत केली जाणार आहे. या सगळ्या योजनांच्या माध्यमातून राज्य सरकारवर येणारा आर्थिक भार जो आहे याच्यातून राज्य सरकारवर कुठल्याही प्रकारचा कर्जाचा बोजा वाढलाय असं अजिबात झालेलं नाही. राज्य सरकारच्या एकूण आपल्या GDPच्या किती प्रमाणामध्ये राज्य सरकार कर्ज घेऊ शकतं त्याच्यामध्ये ते कर्ज घेऊ शकण्याचं प्रमाण अजून 15% शिल्लक आहे. म्हणजे अजून कर्ज घेऊ शकतो. आपण 10-11% घेतलेलं आहे. त्यामुळं आपलं राज्य एवढं मोठं आहे, आपलं राज्य एवढं सधन आहे की या सधन राज्यामध्ये आपल्या राज्यातलाच एक गरीब वर्ग, आपल्या राज्यातला मध्यम वर्ग याला देखील सधन वर्गाच्या बरोबरीनं येण्याच्या करताच्या सुविधा संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. योग्य तिथं त्यांना हात दिला पाहिजे. विशेष करून हा राज्याचा अर्थसंकल्प जो आहे जो आता अजितदादांनी मांडलेला आहे
तो माझ्या राज्यातल्या भगिनींच्या करता समर्पित असा अर्थसंकल्प आहे. राज्यातल्या आमच्या माता भगिनींच्या करता समर्पित असलेला हा अर्थसंकल्प त्यांच्या आयुष्यामध्ये नवीन जीवनज्योत जी आहे ती त्या ठिकाणी निर्माण करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण सर्व पत्रकार बंधू, पुण्यातले जागरूक पत्रकार सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद. पक्षांकडून या योजना ज्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं, परंतु राज्य सरकारच्या विविध कार्यालय जे आहेत त्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत योजना पोहोचण्यासाठी काय उपाय? बघा, आता आमचे अध्यक्ष दीपकभाऊ मानकर यांनी योजना डिक्लेअर होऊन मला वाटतं अजून 8 दिवस पण झाले नाहीत. 8 दिवस झाले का? 8 दिवस झाले नाहीत. जवळपास 1 लाख महिलांचे भगिनींचे अर्ज नोंदवून घेतले. 1 लाख महिला पुण्यातल्या. तर विचार करा की या संदर्भामध्ये अजून आमचे सगळीकडे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते आणि टीका करणारे आमचे जे सहकारी आहेत पहिल्याच दिवशी पहिल्यांदा रांगेत त्यांच्या सगळ्या मतदारसंघात ज्यांनी त्या दिवशी राज्य आता कर्जाच्या खाईत जाईल, असं जाईल तसं जाईल, हे बघा योजना आपली रवींद्र दंगेकरांचं हे पोस्टर आहे आणि करायला हरकत नाही. आमचं उलट आवाहन आहे. चित्रा वाघ यांच्याकडे करू नका असं सांगितलंय. नाही ते तिकडे तुम्ही योजनेचा प्रसार करता, जर जे आमदार, खासदार किंवा नेत्याच्या योजना जर अंमलबजावणी करत असतील तर तुमची फसवणूक करतील, बाद करतील. चित्रा वाघ काय म्हणाल्या याच्या संदर्भानं मी या ठिकाणी पत्रकारांना उत्तर देण्यासाठी बसलेलो नाहीये. तर चित्रा वाघ जर तसा म्हणाल्या असतील तर त्या चुकीचं बोललेल्या आहेत. आम्ही त्याचं अजिबात समर्थन करणार नाही. ही योजना राज्य सरकारची योजना आहे, कुणाच्याही हातानं जाईना. आमच्या गरीब महिलेच्या दारापर्यंत ती योजना गेली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. त्याच्यामध्ये कोण जर सहाय्यभूत होत असेल योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता, भले ते आमचे विरोधक जरी असले तरी सुद्धा आम्ही त्यांचं स्वागत करू. किमान विरोधकांनी योजनेवर टीका करण्यापेक्षा योजना चांगली आहे, ती लोकांपर्यंत गेली पाहिजे असं म्हणण्याचं औदार्य दाखवलं पाहिजे. आजच आजच्याच वर्तमानपत्रात मी वाचलं, ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेबांनी या योजनेच्या संदर्भानं टीका केली आणि राज्याच्या बजेटमध्ये तरतूद नसताना अशी योजना कशी काय जाहीर होऊ शकते असं त्यांनी प्रश्न विचारला. राज्याच्या बजेटमध्ये तरतूद केलेली असताना असा प्रश्न विचारला जाणं हे आश्चर्यकारक आहे. त्यामुळे आदरणीय पवार साहेबांच्या ज्येष्ठत्वाबद्दल त्यांना प्रश्न विचारावा आमची लायकी नाही, पण मला आश्चर्य वाटलं म्हणून मी या ठिकाणी मांडलं. तर माझी विनंती अशी आहे की या राज्यामध्ये वेगवेगळ्या सामाजिक संस्था, वेगवेगळ्या NGOज, वेगवेगळे राजकीय पक्ष, वेगवेगळे गणपती मंडळ असतील, गणेश आपले दहीहंडी मंडळ असतील, ह्या सगळ्यांच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा आणि आपल्या कुटुंबातल्या ज्या महिला पहिल्यांदा लाभार्थी असतील त्यांचा अर्ज आधी भरून घ्यावा, मग आपल्या शेजारच्यांचा भरून घ्यावा आणि मग इतर सेवा करावी. अजिबात नाही. मला असं वाटतंय की काल पुरवणी मागण्या कालच्या ह्याच्यामध्ये 25,000 कोटीची तरतूद डिक्लेअर व्हायच्या आधीचं कदाचित ते स्टेटमेंट असू शकतं. त्यामुळं पवार साहेबांच्या बद्दल त्यांना माहिती नाही असं होऊ शकत नाही. त्यांना सगळ्या गोष्टीची माहिती जी आहे ते घेत असतात. ते 60 वर्षाचा त्यांचा एवढा मोठा सार्वजनिक जीवनातला अनुभव आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडनं चूक होऊ शकते असं मी अजिबात म्हणणार नाही. कदाचित काल जी तरतुदीचा एक GR असतो किंवा तरतुदीची एक नोट निघत असते, ती काल सप्लिमेंटरीमध्ये ते काल आलेली आहे. त्यामुळे त्याच्या आधीचं कदाचित ते स्टेटमेंट असेल ते दुरुस्त करतील. माहितीतले नेते म्हणतात की महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे हे अर्ज देऊ नका, कदाचित ते पुढे जमा करणार नाहीत आणि योजना फसवी आहे असं सांगतील. असं कुणीही म्हणालेलं नाही, असं कुठेही रेकॉर्डवर आलेलं नाही, कुणी म्हणतही नाही. मी आता तुम्हाला राष्ट्रवादीचा मुख्य प्रवक्ता म्हणून जबाबदारीनं माझ्या पक्षाची म्हणजे अजितदादांची भूमिका तुमच्यासमोर मांडलेली आहे की कुणीही कुणाच्याही हातानं जाऊ द्या, ती योजना आमच्या माता भगिनींच्या घरापर्यंत जाऊ द्या. योजना त्या भगिनीला जी आहे ती योजना मिळणं हे आमचा उद्देश आहे. त्याच्यामध्ये क्रेडिट कुणाला जातंय हा मुद्दा महत्वाचा नाही, तो अतिशय गौण मुद्दा आहे. विधानसभेला या योजनेचा कितपत लाभ होईल, मतांमध्ये परिवर्तन? हे पहा, प्रत्येक वेळेला आम्ही राजकीय जीवनामध्ये काम करतो, निवडणुका लढवतो, म्हणजे लोकांच्या मतांच्याकडं आम्ही त्या ठिकाणी पवित्र मत म्हणून पाहत असतो आणि सर्वसामान्य मतदारांना हे सरकार, हे शासन, हे मायबाप सरकार आमच्यासाठी काहीतरी करतंय ही मनापासूनची भावना त्याच्यामध्ये निर्माण होणं आवश्यक असतं. जर त्या आमच्या मतदार
बंधू भगिनींच्या मनामध्ये या सरकारबद्दल हे सरकार आमच्यासाठी काहीतरी करतंय असं जर त्यांच्या मनामध्ये भाव निर्माण झाला तर निश्चितपणे आम्हाला निवडणुकीमध्ये त्याचा उपयोग होईल. पाटील साहेब, तुम्ही आता म्हणाले शेतकऱ्यांना जी काही मदत करू ती कमीच असते, त्यांना मदत केलीच पाहिजे. मग शेतकरी कर्जमाफीवर राष्ट्रवादीची भूमिका काय? शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये आतापर्यंतची देशातली सगळ्यात मोठी कर्जमाफी आताच्या आमच्या सरकारनंच केली, 35,000 कोटीची. जी पूर्वी 70,000 कोटीची कर्जमाफी फार ब्रँडेड झाली, ती 70,000 कोटीची अख्ख्या देशासाठी होती आणि फक्त महाराष्ट्राची 35,000 कोटीची झाली. आणि याच्यामध्ये दुसरं अजून विशेष तरतूद केली, ती म्हणजे वेळेवर कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपयाचं त्या ठिकाणी देण्याचा निर्णय झाला. ते सुद्धा पैसे दिले आणि आणखी 5,000 कोटीची तरतूद जे राहिले त्यांच्यासाठी केलेली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना मदत का करण्याची आवश्यकता असते, तर मुद्दा असा आहे की शेतकऱ्याचा जो व्यवसाय आहे शेतीचा हा निसर्गावर आधारित आहे आणि निसर्ग आपल्या हातात नाही. आणि आपलं जे आपण अन्नदाता ज्याला म्हणतो, ह्या अर्थव्यवस्थेचं चलनवलनच तो जो काही उत्पादन करेल त्याच्यावर अवलंबून आहे. त्यांनी जर उत्पादन नाही नीट केलं किंवा झालं नाही तर अर्थव्यवस्थेचं चक्र बिघडतं आणि इतर गोष्टीवरही त्याचा परिणाम होतो. म्हणून शेतकऱ्याला आपल्याला आधार देण्याची आवश्यकता असते. भाजप सोबत गेल्याने अजित पवारांवर टीका होती, तर भाजप सोबत गेल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसलाही लोकसभेत फटका बसलाय असं वाटतंय? अजिबात तसं नाही. मला सांगा, भाजप सोबत नितीश कुमार गेले तिथं कुठं फटका बसला का फटका? त्यामुळं प्रत्येक राज्यामधली कारणं वेगवेगळी आहेत. भारतीय जनता पार्टी आमच्यासोबत आली किंवा आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत गेलो असं या देशातलं अशा पद्धतीचं आघाडीचं पहिलंच उदाहरण होतं का? यापूर्वी अशा पद्धतीच्या आघाड्या झाल्या नव्हत्या का? यापूर्वी ममता बॅनर्जी ह्या भाजपसोबत नव्हत्या का? यापूर्वी जॉर्ज फर्नांडिस भाजपसोबत नव्हते का? यापूर्वी फारुख अब्दुल्ला भाजपसोबत नव्हते का? यापूर्वी जयललिता भाजपसोबत नव्हत्या का? यापूर्वी ममता बॅनर्जी सांगितलं ना त्या भाजपसोबत नव्हत्या का? अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. भारतीय जनता पार्टी सोबत गेल्यामुळं एखाद्या निवडणुकीमध्ये कुठेतरी जय पराजय झाला म्हणून लगेचच त्याचा तर्क त्यांच्यासोबत गेलो म्हणून नुकसान झालं असा काढता येत नाही. त्यांच्यासोबत गेल्यामुळं कदाचित फायदा झाला असंही म्हणता येतं. तटकरे साहेब आमचे जे उमेदवार निवडून आले त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांचे आणि भाजपचे आमदार होते, त्यांनी पण मदत केलेली आहे. म्हणतात ना राष्ट्रवादीमुळे आम्हाला तोटा झालेला आहे. ते म्हणतात ना राष्ट्रवादीमुळे आम्हाला अशा पद्धतीचं भारतीय जनता पार्टीचं कुठेही अधिकृत वक्तव्य नाही. आमचे जसे कार्यकर्ते खालच्या स्तरावर काही बोलतात तसं त्यांचेही कार्यकर्ते खालच्या स्तरावर काही बोलतात. प्रत्येकाचा तेवढा डीप लेवलला जाऊन अभ्यास झालेला असतो असं नव्हे. आता जी काही आकडेवारी समोर आली संपूर्ण महाराष्ट्रातली, त्यामधून एक गोष्ट स्पष्ट झाली की भारतीय जनता पार्टीचं जिथं जिथं उमेदवार निवडून आले तिथं तिथं राष्ट्रवादीच्या त्या ठिकाणी असलेल्या ताकदीचा उपयोग त्यांना झालेला आहे. हे आकडेवारीशी निश्चित सिद्ध झालेलं आहे. पाटील साहेब, एक शेवटचा प्रश्न. आता या योजनेच्या संदर्भाने विचारा. हो पाटील साहेब, मुलींच्या शिक्षणाबाबत आता आपण सांगितलं, परंतु काल शासनाचा जी आर आलेला आहे, जे व्यावसायिक शिक्षण आहे त्याच्यात फक्त मुलींना या योजना लागू असणार आहेत. पारंपरिक जे कला वाणिज्य विज्ञानाचं शिक्षण आहे त्याला योजना लागू नाही. अजिबात नाही. असं उच्च शिक्षण म्हटलेलं आहे, ती तुमची चुकीची माहिती आहे. आणि जसं जर काही जी आर आला असं तर दुरुस्त करून घेऊ. परंतु उच्च शिक्षण जे आहे 12वी नंतरचं कुठलंही शिक्षण, कुठंही घेत असलेलं शिक्षण, मान्यता प्राप्त असलेल्या अनुदानित विना अनुदानित कुठल्याही यवान परदेशातली संस्था जरी असली तरी सुद्धा 12वी नंतरचं घेतलं जाणाऱ्या कुठल्याही स्वरूपाच्या शिक्षणाकरिता ही योजना आहे. ते 12वी नंतरचं कुठलंही शिक्षण हे उच्च शिक्षणच समजलं जाणार आहे. मग तुम्ही म्हणसाल उद्या मेहंदीचा कोर्स करणार आहे त्याला आहे का? तसं नाही. समजण्याचा विषय असा आहे की जे शिक्षण डिग्री किंवा डिप्लोमा देणार आहे त्या शिक्षणाच्या संदर्भात त्याच्यामध्ये एनटी प्रवर्गाचा कुठेही समावेश नाही, फक्त ओबीसी, ईडब्ल्यूएस आणि एससीबीसीचा समावेश आहे. मग एनटी हे जे बाकीचे आहे सगळे आहेत. एनटी नाही नाही नाही, त्याच्यामध्ये फक्त सगळ्या मुलींना आहे. त्यामध्ये परत आर्थिकदृष्ट्या मागास जे आहे, एक मिनिट, आर्थिक मागास जे त्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणतो, ईडब्ल्यूएस ना, इकॉनॉमिकल विकर, हा, तर ते त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे बऱ्यापैकी त्यात सगळे येणार. आणि 8 लाख रुपयेपर्यंत उत्पन्न आहे, त्यामुळे बऱ्यापैकी मुलींना त्या ठिकाणी मिळेल. म्हणजे चांगला पगारदार असणाऱ्यांना सुद्धा त्या मुलींना मिळू शकतो. सिंपल आहे. 8 लाख उत्पन्नाच्या तो उगाच काहीतरी काढतो उमेश
अहो अजितदादाकडनं होणाऱ्या घोषणेचा उच्चार मी आता करून कशाला तुम्हाला त्या दिवशी पण काम पाहिजे ना. नाही, रॅली तुमची महायुतीची का फक्त पक्षाची आहे नेमकी? ते त्या दिवशी तुम्हाला बघायला मिळेल. तुम्हाला रॅली पक्षाची का हे तर आज सांगू शकता ना? नाही, त्याच्या संदर्भात अजितदादाची आहे ना, ती अजितदादाच सांगते. आजच्या पत्रकार परिषदेचा विषय हा महाराष्ट्रातल्या सर्व गोरगरीब लोकांना दिल्या जाणाऱ्या मदतीचा आहे. या माझ्या भगिनी, माता भगिनी, मला एक सांगा, आज त्या ठिकाणी मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं नॅरेशन सेट करण्याचा प्रयत्न झाला आपल्याला माहित आहे. याच्यामध्ये कुठला धर्म, कुठला समाज, कुठली जात आहे. जी माझी भगिनी लाभार्थी असेल तिला प्रत्येकीला लाभ मिळणार आहे. आज अल्पसंख्याक समाजाच्या महिला बुरका घालून रांगेमध्ये या माझ्या भगिनीच्या करता, ती भगिनी जी आहे ती अजितदादाची पण भगिनी आहे, मुख्यमंत्र्यांची पण भगिनी आहे, देवेंद्र फडणवीस यांची, आमची, तुमच्या, आमची सगळ्याची भगिनी आहे. तिला त्या 1,500 रुपयाच्या पैशातून तिला काही ना काही तिच्या प्रपंचाला हातभार लागणार आहे म्हणून करता तिथं आहे. काय तिथं जातीय संबंध आहे? मराठा ओबीसी ज्वलंत प्रश्न एवढे लाखोचे मोर्चे निघतात, पक्षाची भूमिका काय? अजित पवार थेट आरोप करतायत, पवारांवर थेट आरोप केला गेला. बघा, मनोज जरांगे जे काही आंदोलन करतायत त्यामुळं मराठा समाजा संदर्भातली अस्वस्थता आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भातला प्रश्न अतिशय ज्वलंतपणे राज्य सरकारच्या समोर आणला. त्याच्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाचं आम्ही स्वागतच केलेलं आहे. या संदर्भात ऐका, आता तो आपल्याला डायव्हर्ट करायचं नाही. मी फक्त संपवतो आणि क्लोज करतो. काही ठराविक समाजाच्या नेत्यांना टार्गेट करतात, त्यांना काही कंत्राट दिलंय का फक्त ठराव घेणं, आणि कोणीच काही भूमिका घेणार नसेल कसं चालेल? या विषयावरची आजची प्रेस नाही. आजची प्रेस जी आहे ती आपली, पक्षाच्या नेत्यांना टार्गेट केलं. अहो सर, आपण सांगितलं ना या विषयावर आजची पत्रकार परिषद नाही. मी सांगितलं तेवढं पुरेसं आहे. पुढचा मोठी चांगल्या योजना असतात तरी पक्षातील अनेक पदाधिकारी दादाला सोडून जातात. काय कारणे? अहो, जेवढे पदाधिकारी असे पक्षाच्या कडून काही पदाधिकारी जात असतात तर काही येत असतात. येणाऱ्यांची संख्या तेवढीच आहे. त्यामुळे त्याची काळजी करू नका. ज्या त्या ठिकाणचे प्रत्येक पदाधिकारी जे आहेत कधी कधी स्थानिक पातळीवरच्या काही अडचणी असतात, त्यामुळे कधी कधी निर्णय घेतात. आरोप केला की दादांचं इमेज मेकओव्हरसाठी 200 कोटीचं कंत्राट दिले. कोण आरोप कोण आहेत ते बिल काय रोहित पवारांकडे पाठवलं होतं का? 200 नाही, रोहित पवारांना माझा प्रश्न आहे, कुणी काही ज्यांचा आरोरा कुणाचा ज्यांचा उल्लेख त्यांनी केला त्यांनी त्यांच्या कामाचं बिल जे आहे ते रोहित पवारांकडे पाठवलंय का? रोहित पवारांकडे ते बिल आलं असेल तर त्यांनी ते दाखवावं. मग मध्यंतरी प्रशांत किशोर साहेब हे जे आले होते पवार साहेबांना भेटायला, ते काही मागचं देणं मागायला आले होते का? नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.